आता आपल्या समक्ष आहे की श्री विष्णूजी दुर्गाजींची पूजा करीत आहेत आणि तिला सुप्रीम पॉवर म्हणत आहेत, सुप्रीम गॉड, सर्वात मोठे भगवान, देवता. आता दुर्गाजी काय सांगतात यांची ही 2 वचनं ऐकूयात. हे बघा, 7वा स्कंध संक्षिप्त देवी भागवत 562व्या पानावर. इथे देवीकडून हिमालयाला ज्ञानोपदेश, ब्रह्मस्वरूपाचं वर्णन. श्रीदेवीजी काय म्हणतात? श्रीदेवीजी म्हणू लागल्या, पर्वतराज, आता मी तुम्हाला ब्रह्मबद्दल माहिती, प्रथम तर यांनी स्वतःबद्दल सांगितलं, पण मग नंतर म्हणते नाही, त्या ब्रह्मचे काय स्वरूप आहे हे सांगितले जाते, जे प्रकाशरूपी, सर्वांच्या अगदी समीप स्थित, हृदयरूपी गुहेच्या जवळ असल्याकारणाने गुहाचर नावाने प्रसिद्ध आणि महान पद अर्थात परमप्राप्य आहे. ते समस्त प्रजेच्या ज्ञानाच्या पार आहेत, अर्थात कुणाच्या बुद्धीला पेलणारे नाहीत, हे तुम्ही जाणा. जे परमप्रकाशरूप आहे, जे सूक्ष्माहूनही अत्यंत सूक्ष्म आहे, ज्यांच्यात सर्व लोक व त्या लोकांमध्ये निवासणारे जीव स्थित आहेत, तेच हे अक्षरब्रह्म आहे. तेच सर्वांचे प्राण आहेत, तेच सर्वांची वाणी आहेत आणि तेच सर्वांचे मन आहे, तेच आहे हे परमसत्य आणि अमृत अविनाशी. 563व्या पानावर आहे, 7वा स्कंद वाचतो आहोत. हा आहे अमृत अविनाशी तत्व आहे सौम्य. तर देवीजी म्हणत आहेत, त्या वेधण्यायोग्य लक्ष्याचा तू वेध घे, मन लावून त्यात तल्लीन होऊन जा. सौम्य उपनिषदात कथित महान अस्त्ररूप धनुष्य घेऊन उपासनेने तीक्ष्ण केलेला बाण साध आणि मग भावानुगत चित्ताद्वारे तो बाण खेचून त्या अक्षररूप ब्रह्मलाच लक्ष बनवून एकाग्र हो. प्रणव म्हणजे ओम, धनुष्य आहे, जीवात्मा बाण आहे आणि ब्रह्म हे त्याचं लक्ष म्हणलं जातं. आता यामध्ये काय म्हणलं आहे? श्री देवीजी म्हणत आहेत हिमालय राजाला की माणसाला हवंय ओम नामाचा जप करा आणि ब्रह्मप्राप्तीचं उद्दिष्ट ठेवा. एवढीशी गोष्ट, अजून काही नाही. आता पुढे पहा. ह्यातच आपण आता इथे खाली जाऊ. त्या एकमात्र परमात्म्यालाच जाणा, बाकी सर्व गोष्टी त्यागून द्या. आता देवीजी दुर्गाजी त्यांच्याच साधनेला म्हणतात की ती सुद्धा सोडून द्या. त्या एकमात्र परमात्म्यालाच जाणा. हाच अमृतरूपी परमात्म्याजवळ पोचवणारा पूल आहे. संसाररूपी समुद्रातून पार होऊन अमृतरूपी परमात्म्याला प्राप्त करण्याचे हेच एक सुलभ साधन आहे. इथे म्हणले आहे की ह्या आत्म्याचे ओमच्या जपाबरोबर ध्यान करा. यामुळे अज्ञानमय अंधकाराच्या पूर्ण पलीकडे आणि संसार समुद्राच्या पार जो ब्रह्म आहे तो प्राप्त होईल, तुमचे कल्याण होईल. ते कुठे राहतात? आपण 563 वाचत आहोत. तो ह्या सर्वांचा आत्मा ब्रह्म, ब्रह्मलोकरूपी दिव्य आकाशात स्थित आहे. ब्रह्मलोकात राहतात असा सरळ अर्थ आहे. आता पुण्यात्म्यांनो, हे तर अध्यात्म ज्ञान झाले दुर्गाजींचे. त्या काय सांगत आहेत? श्रीदेवीजी म्हणत आहेत हिमालय राजाला की बाकी सर्व पूजा त्यागून फक्त एकच ब्रह्मची पूजा करा. त्याचे ओम नाव आहे, त्या साधनेमुळे ब्रह्मलोक प्राप्त होईल.